श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 922. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि हनुमंताचा हा संवाद अभ्यासत होतो. हनुमंत जो लंकेमध्ये एवढं प्रगाढ कार्य करून परत आलेला आहे, ज्याची सर्व कार्याची स्तुती जामवंताने प्रभू रामचंद्रांना ऐकवलेली आहे. प्रभू रामचंद्र हनुमंताचे हे कार्य ऐकून विशेष आनंदी झालेले आहेत. त्यांनी हनुमंताला आपल्या जवळ घेऊन कहूं तात के ही भांति जानकी रहती करती रच्छा स्वप्राण की. माझी जानकी आपल्या प्राणांचं रक्षण कसं करतीये, तिचा क्षेम कुशल मला हनुमंता सांग. अशा पद्धतीने हनुमंताला प्रश्न विचारून या संवादाला सुरुवात केली. हनुमंताने सर्वप्रथम सीताजींचे प्राण सकुशल आहेत हे दोह्याच्या अंतर्गत असलेल्या 3 टप्प्यांच्या आधाराने सांगितलं की प्रभू आपणच तिचं रक्षण करत आहात. आणि त्यानंतर त्यांच्या विरहामुळे त्यांच्या अंतःकरणाची झालेली व्यथित स्थिती हनुमंत प्रभू रामचंद्रांना सांगू लागले. सीताजींचे हे प्राण या विरहामध्ये देखील कशा पद्धतीने ते जात नाहीये याचं कारण सांगताना हनुमंत म्हणतो की बिरह अगिनी तनु तूल समीरा श्वास जरई छन माही शरीरा नयन स्त्रवहि जलु निज हित लागी जरयन पाव देह बिरहागी. सीताजींचा हा शरीराचा भाग अत्यंत कापसासारखा अत्यंत कृश झालेला आहे. हे श्वास विरहामुळे अत्यंत तप्त आहे. खरं तर असं हे कापसासारखं शरीर क्षणामध्ये जळून जायला हवं होतं, परंतु या नयनांमधून अखंड वाहणारे हे विरहरूपी अश्रू आणि त्यामुळे सीताजींचा देह हा जळू शकत नाहीये. अशा पद्धतीने सद्गुरु रूपी हनुमंत तत्व जीवाच्या अंतःकरणाची ही स्थिती प्रभू रामचंद्रांना विदित करतोय. सज्जन हो, त्यातील आज पुढील संवादाचा भाग गोस्वामीजी गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा सुनी सीता दुख प्रभु सुख अयना भरी आए जल राजीव नयना बचन काय मन मम गति जाही बचन काय मन मम गति जाही सपने हूँ बूझिय विपति किताही कह हनुमंत विपति प्रभु सोई जब तव सुमिरन भजन न होई. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा केतिक बात प्रभु जातु धान की केतिक बात प्रभु जातु धान की रिपुहि जीतिया निबी जान की सुनु कपितो ही समान उपकारी नहीं को सुर नर मुनि तनुधारी. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा प्रति उपकार कराऊं का तोरा प्रति उपकार कराऊं का तोरा सन्मुख होई न सकत मन मोरा सुन सुत तो ही उरी न मैं नाही देखे हूँ कर विचार मन माही. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा पुनि पुनि कपि चितव सुर त्राता पुनि पुनि कपि चितव सुर त्राता लोचन नीर पुलक अति गाता सुनि प्रभु बचन बिलो की मुख गात हर्षि हनुमंत चरण परे प्रेमाकुल त्राहि त्राहि भगवंत
सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, श्री महाराजांचं एक वाक्य या चौपाया वाचत असताना डोळ्यासमोर सहज येऊन गेलं. श्री महाराज म्हणतात की तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय चालू आहे याची जितकी जाणीव नसेल तेवढं मला तुमच्या मनाच्या अंतरंगात दडलेल्या भावना कळतात. खरोखर संवेदनशीलतेचं जर चालतं बोलतं कोण स्वरूप असेल तर ते हनुमंत रूपी सद्गुरूचं तत्व आहे, जे आपल्या अंतःकरणाची असलेली अवस्था जाणतात. बघा, आपल्यापैकी अनेक जण गोंदवल्याला किंवा आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी जातात, मनामध्ये विचार करतात की आपण खूप व्यथित आहोत, सर्व काही आपल्या गुरूंना आपण विदित करूयात. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे, अर्थात कधी तशी वेळ आलीच नाही श्री महाराजांच्या कृपेने, परंतु जर एखादी छोटीशी गोष्ट जरी श्री महाराजांना खाली जाऊन सांगाविषयी वाटली की हे अंतःकरणामध्ये कुठंतरी व्यथा आहे, बहुतांश वेळेला आपण समाधी समोर जाऊन उभं राहिलं की आपल्याला आतमध्ये नेमकं चाललेल्या गोष्टींना व्यक्त करण्याची स्मृतीच राहत नाही. समाधी पाहता समाधान होते, अशी मनाला संपूर्ण समाधान प्रदान करणारी ही सद्गुरूंची समाधी असते. आणि त्या समाधी समोर गेल्यानंतर मानवी मनाला कुठल्याही प्रकारचे असलेले कष्ट विदित करण्यासाठी शब्दच सापडत नाहीत. मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही जरी तुमच्या अंतःकरणातले शब्द तिथं सद्गुरूंना विदित केले नाहीत तरी तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या प्रत्येक भावभावनेला जाणणारा सद्गुरू. आणि त्यामुळं जसं प्रभू रामचंद्र सुंदरकांडामध्ये पुढे जाऊन म्हणतात की सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघ नासही तबही. तुम्ही त्याला केवळ सन्मुख होणं महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्या समोर जाऊन मी तुम्हाला शरण आलो आहे एवढंच सांगणं गरजेचं आहे. बघा, मध्यंतरी माझ्या त्या नाकाचं ते सायनस सर्जरी झाली, जेव्हा तो फुल ॲनेस्थेशिया देत होते तेव्हा माझ्या मनामध्ये हाच विचार चालला होता की या ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या हातामध्ये काय आहे, काही क्षणांमध्ये आपल्याला कळणार देखील नाही. आणि तरी देखील निष्णात डॉक्टरला जे कार्य करायचं असतं तो जसं आपल्या नेणिवेमध्ये हे सर्व कार्य करून टाकतो, त्याप्रमाणे शरणागती देखील एक प्रकारचा ॲनेस्थेशियाच आहे. तुम्ही त्यांना केवळ जाऊन शरण आलेलो आहे एवढं सांगितलं की मग हा राजवैद्य तुमच्या अंतःकरणामध्ये अव्यक्त असलेल्या प्रत्येक भावनेचं उत्तर आपल्याला सांगू लागतो. बघा, आणि त्यामुळे सज्जन हो, या परमार्थामध्ये सद्गुरू आपल्या अंतःकरणाच्या प्रत्येक जाणीवेशी तद्रूप आहे यावरती विश्वास ठेवा. तो प्रत्येक गोष्ट जाणतो. सीताजींनी प्रभू रामचंद्रांना अशी कुठलीही अवस्था खरं तर विदित केली नव्हती, परंतु जेव्हा या पाना फुलांच्या मागे दडलेला हनुमंत सीताजींना पाहत होतो, ज्या वेळेला सर्व या सृष्टीतल्या प्रत्येक तत्वाकडं अग्नीची मागणी करणाऱ्या सीताजींच्याकडे प्रभू रामचंद्रांच्या विरहामध्ये सीताजी पाहत होत्या, त्यावेळेला सीताजींच्या अंतःकरणातल्या प्रत्येक भावनेशी हनुमंत तद्रूप झालेला आहे. आणि म्हणून बिरह अग्नी तनुतूल समीरा, हा विरहरूपी अग्नी सीताजींच्या आतमध्येच आहे. अन्नाशिवाय, कुठल्याही प्रकारच्या पोषणाशिवाय हे शरीर अत्यंत कृश झालेलं आहे.
परंतु डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळे सीताजींचा हा देह जळू शकत नाहीये. ज्या सीताजी सर्वत्र अग्नीची विचारणा करतायत, त्या सीताजी या अग्नीला खरं तर अंतरंगामध्येच धारण करून आहेत या विरहाच्या आधाराने, परंतु तरी देखील हा अग्नी त्यांना जाळू शकत नाही. याचं नेमकी संवेदना हनुमंताने इथं टिपलेली आहे. सज्जनो, यातून एक खूप मोठा बोध आपल्याला परमार्थासाठी कळतो बरं. तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांच्या भेटीची तळमळ निर्माण झाली पाहिजे. मग तुम्ही किती साधन करता, तुम्ही किती सत्संग करता, हा भाग त्याच्यामध्ये दुय्यम टप्प्यावरती राहतो. परंतु मला मनापासून प्रभू रामचंद्र हवेत. त्यांच्याशिवाय मला आता या जगामधलं खरंच काही नकोय. ही तळमळ जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये जागृत होते, हा तळमळच तुमचा साधनेचा भाग होऊन जातो. क्षणोक्षणी प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाने डोळे भरून येतात. मला असं वाटतं की जर ही अशी प्रेमविभूर स्थिती जीवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, तर सद्गुरू अशा जीवाची वकालत प्रभू रामचंद्रांच्या समोर करतो की बेगी चलिये प्रभू आनिय भुजबल खलदल जीते. रमा, आता क्षणाचा देखील वेळ लावू नकोस. एक एक क्षण इथं कल्पासारखा चाललाय रे. तुझ्या भेटीची असलेली ही अत्यंतिक तळमळ प्रभू रामचंद्रांना देखील त्यांच्या वैकुंठापासून खाली त्या जीवापर्यंत येण्यासाठी भाग पडते. सज्जनो, हे सर्व कार्य सद्गुरू आपल्या अंतरंगातल्या संवेदनशीलतेला जाणून प्रभू रामचंद्रांना विदित करत असतो. म्हणून श्री महाराज म्हणायचे की आपली भावना 100 नंबरी असली पाहिजे. आजकाल म्युच्युअल फंडामध्ये वाक्य येतं ना की म्युच्युअल फंड ही आग्रहाची वस्तू नाहीये. मला असं वाटतं की त्याप्रमाणे भक्ती देखील दिखाव्याची वस्तू नाहीये. भक्ती ही तुमच्या अंतःकरणात असली पाहिजे. ही तुमची स्वतःची निज अवस्था आहे. जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याला विकण्याचा प्रयत्न करूच नाही आपण. आपला भाव हा जितका आपण आपल्या अंतरंगामध्ये जतन करूत, मला वाटतं तेवढा तो भाव शुद्ध राहू शकतो. आणि म्हणून श्री महाराज देखील म्हणायचे की आपला परमार्थ जेवढा गुप्त राहील तेवढं उत्तमच आहे. आपण आपल्या अंतरंगामध्ये काम करावं, आपल्या चित्तशुद्धीवरती काम करावं. आपल्या अंतरंगात येणाऱ्या या राक्षसी रूपी भावनांना, ज्यांच्यामुळं आपली प्रभू रामचंद्रांशी भेट होऊ शकत नाहीये, अशा राक्षसी भावनांवरती आपण काम करावं. समर्थ म्हणतात ना की विवेके तजावा अनाचार हेवा. हा अनाचार जो आपल्या अंतःकरणामध्ये या भावनांच्या रूपाने येत असतो, त्याला विवेकाच्या आधाराने तिलांजली आपण द्यावी. मला असं वाटतं की जेव्हा अशी अंतःकरणाची शुद्धता होईल, जेव्हा हे चित्त असं भगवंतासाठी तळमळू लागेल, त्यावेळेला हनुमंत रूपी सद्गुरूला प्रभू रामचंद्रांच्या समोर इतक्याच काकुळतेने आपली भूमिका मांडावी लागते. प्रभू रामचंद्रांच्या समोर सीताजींची ही अवस्था, त्यांच्या अंतरंगाची तळमळ हनुमंताने शब्दबद्ध करून सांगितलेली आहे. जी संवेदना हनुमंताने तद्रूप होऊन जाणली, त्या अव्यक्त संवेदनाला शब्दबद्ध करून प्रभू रामचंद्रांच्या समोर त्यांनी हा निरोप पोहोचवलेला आहे. हनुमंताने प्रभू रामचंद्रांना जो निरोप द्यायचा होता, त्या संवादाला विराम दिला. एक मौन त्या सर्व सभेमध्ये व्यक्त होऊ लागलेलं आहे. प्रभू रामचंद्र सीताजींच्या अंतःकरणाची ही अवस्था हनुमंताकडून जाणतायत. आणि प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणाची स्थिती कशी झालेली आहे? सुनी सीता दुख प्रभु सुख अयना, भरी आये जल राजीव नयना. सीता मातेचं हे दुःख ऐकून सुखधाम असलेल्या प्रभूंच्या कमल नेत्रामध्ये पाणी आलेलं आहे. बघा, भक्ताच्या डोळ्यामध्ये भगवंतासाठी पाणी
हे अनेकदा येऊ शकतं आणि आपल्याला असं वाटतं की भगवंत किती निर्दयी आहे ना, आपण त्याच्यासाठी एवढं रडतो, परंतु भगवंताच्या डोळ्यामध्ये मात्र कधी पाणी भक्ताच्यासाठी येत असेल का हो? सज्जनो, आम्ही ज्या सगुणाच्या आधाराने हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो ना, तिथंच आमची खरं तर चूक आहे. अर्थात ते घडू देखील शकतं ज्यांची अशी उत्कट परमभक्ती आहे, ज्याप्रमाणे माझ्या श्री महाराजांनी रामावरती केली. त्यांच्या दुःखामध्ये रामरायाच्या डोळ्यामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा अश्रू आले. ज्यांच्या आनंदामध्ये प्रभू रामचंद्र देखील नाचला. अशी पराकोटीच्या प्रेमाची सगुण अवस्था श्री महाराजांनी करून दाखवली. परंतु आमच्यासारख्या जीवांना जर हे शक्य होत नसेल तर आम्हाला गुरुवचनांवरती विश्वास ठेवायला हवा. श्री महाराज म्हणायचे की रामाला आपण एवढ्या काकुळतीने आळवावं की आळवता आळवता आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं. आणि जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतं बरं का. हे गुरुवचन आहे. आज त्या अश्रूंची जाणीव कदाचित मला नसेल. ज्या डोळ्यांच्या आधाराने मी ते अश्रू पाहू इच्छित आहेत ते हे डोळे नसतील. परंतु प्रभू रामचंद्र म्हणजे आपल्या भावनांचा आरसा आहे बरं का. सख्य भक्तीमध्ये समर्थ म्हणतात ना की जसा तुमच्या अंतरी भाव असेल तसा भगवंताचा भाव असतो. जर तुमच्या हृदयामध्ये तळमळ आहे, जर तुमच्या हृदयामध्ये भगवंताची ही अत्यंतिक दर्शनाची अभिलाषा आहे, तर तेवढीच उत्कट अवस्था भगवंताची देखील तुमच्या बाबत झालेली असते. मग आपण म्हणाला पण मग त्यावेळेला आम्हाला तो का भेटत नाही? तर सज्जनो, आमची ती अवस्था कायम टिकत नाही. आम्ही फार लवकर पुन्हा विषयाधीन होतो, पुन्हा या दृश्य जगामध्ये हरवून जातो. आमची आलेली ही उत्कट स्थिती काही क्षणांपुरती आमच्या अंतःकरणामध्ये टिकते. आत्ताच वृंदावनला जाऊन आलो आणि तिथं चैतन्य महाप्रभूंचं अत्यंत सुंदर चरित्र ऐकायला मिळालं. काय उत्कटता होती भजनामध्ये त्यांच्या. जणू काही श्रीकृष्णाला पुन्हा वृंदावनामध्ये येण्यासाठी या भक्ताने भाग पाडलं. हरी बोल अशा पद्धतीने भगवंताचं स्मरण करणारे, अखंड या नामानुसंधानामध्ये राहणारे, भगवंताच्या कीर्तनामध्ये अखंड डोलणारे असे हे चैतन्य महाप्रभू आपल्या उत्कटतेने त्यांनी जणू काही या भगवंताला पुन्हा वृंदावनामध्ये रास करण्यासाठी भाग पाडला असावा. सज्जनो, भगवंताने कसं वागावं ना, हे भक्ताच्या हातामध्ये आहे. आणि भक्त जेवढा उत्कट तेवढा भगवंत देखील त्याच्यासाठी उत्कट आहे. हेच सख्य भक्तीचं सूत्र आहे. सीताजींची तिथं असलेली परम व्याकुळता, त्यांचं हे दुःख ऐकतोय आणि त्यांच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा आणि हे तळमळीचं शास्त्र जेव्हा सद्गुरू या भगवंताला विदित करतो त्यावेळेला भगवंताच्या देखील डोळ्यांमधून अश्रू वाहत आहेत. सीताजींच्या विरहामध्ये राम एकटा तर अनेकदा रडला असेल. आपण बघितलंच अरण्यकांडाच्या शेवटी कशा पद्धतीने लता वेलींना प्रभू रामचंद्र रडत रडत विचारतात की माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. आणि आज सीताजींचा समाचार हनुमंताच्या द्वारे प्रभू रामचंद्रांना मिळालाय आणि आज या अश्रूंना एक वेगळी भावनेची किनार आहे. इथं विरह आहे, परंतु त्या विरहामध्ये एक किनारा सुखाचा आहे की माझ्या सीताजी क्षेमकुशल आहेत, आणि दुसरा की त्यांना होत असलेल्या या विरहाच्या वेदना. आणि त्या दोन किनाऱ्यांमधून प्रभू रामचंद्रांचे नेत्र सजल झालेले आहेत. भरी आहे जलराजीव नयना. सुखधाम प्रभूंच्या कमल नेत्रामध्ये पाणी आलंय. गोस्वामीजी म्हणतात, बचन काय मन मम गती जाही, सपने हो बूझिय विपत्ति की ताही. हनुमंता, सीताजींचं हे दुःख ऐकल्यानंतर
खरोखर त्यांच्या प्रत्येक क्षणाला त्या कशा जगत असतील याची जाणीव होते रे मला. जो मन, वचन आणि कर्माने मला शरणागत आहे, ज्याची शरणागतीची ही भावना अखंड आहे, सदोदित आहे. हनुमंता, मला एकच विचारावंसं वाटतं की असा जो मला शरणागत आलेला आहे त्याच्यावरती कधी विपत्ती येऊ शकते का रे? स्वप्नामध्ये तरी त्याच्यावरती कुठलं संकट येईल का? सज्जनो, प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला हा प्रश्न विचारलेला आहे. त्याला 2 अंग आहेत. एक लीला चरित्राचं अंग की ज्या आधाराने प्रभू रामचंद्र जणू काही ग्वाही देत आहेत की नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हार कपाट, लोचन निज पद जंत्रित जाही प्राण केही बाट. हे हनुमंता, तू जो सीताजींच्या अंतःकरणाच्या अवस्थेचा गाभा मला सांगितला तो अगदी सत्य आहे. कारण सीताजींच्या या अवतीभोवती मीच त्यांचा रक्षक आहे, मीच त्यांचा रक्षक आहे. आणि याची हनुमंताला जाणीव देखील आहे. आपल्याला मी काही कथांच्या पूर्वी सांगितलं की जेव्हा रावण तलवार घेऊन पळतोय त्यावेळेला तोच रामराया मंदोदरीची बुद्धी पालटतो. जेव्हा हनुमंताला सैनिक पकडून आणतात, रावण त्याचा वध करू इच्छित आहे, त्यावेळेला तोच रामराया बिभीषणाच्या बुद्धीला पालटून नीती विरोधन मारिय दूता अशा पद्धतीने रावणाला सांगतोय. आणि ज्या वेळेला लंकेचं दहन करावं असं त्रिजटेने जे स्वप्न सांगितलं त्याची पूर्तता करण्यासाठी इंधन कोण आणणार, कुठून आणायचं? तर त्यावेळेला कमालच झाली की त्याच प्रभू रामचंद्रांनी रावणाची बुद्धी पालटून टाकली. तेल बोरी पट बांधी पुनी पावक देहू लगाई अशा पद्धतीने तोच रावण या रामाच्या द्वारे कठपुतलीसारखा नाचवला गेला. त्यामुळे प्रभू रामचंद्रांना अशक्य ते काय आहे? असे प्रभू रामचंद्र सीताजींच्या अवतीभोवती अखंड आहेत. तेच त्यांचं रक्षण करतायत. ते येन केन कोणाला तरी निमित्त करून सीताजींच्या प्राणांची रक्षा करतायत याची जाणीव हनुमंताला देखील आहे. आणि त्यामुळे जेव्हा प्रभू रामचंद्र त्याला म्हणतायत की बचन काय मन मम गती जाही, सपने हूं बूझिय विपत्ती की ताही. केवढं मोठं आम्हाला सूत्र दिलेलं आहे परमार्थासाठी. बघा, मनापासून आपण अखंड भगवंताचं नामस्मरण करा. मी आपल्याला असा कुठलाही अंधविश्वास देऊ इच्छित नाही की तुमच्यावरती कुठलंच संकट येणार नाही, तुमच्यावरती कुठलीच विपत्ती येणार नाही. परंतु एका गोष्टीची मात्र मी तुम्हाला निश्चित खात्री देतो, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल त्या अवस्थेमध्ये भगवंत तुम्हाला सांभाळत असेल. सुखानंद आनंद कैवल्यदानी असा माझा राम आहे. सदा सर्वदा देव सन्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. सीताजींचं देखील हे अत्यंत अल्प असं धारिष्ट कृपाळूपणे प्रभू रामचंद्र पाहतोय. परवा वृंदावनमध्ये मोरारी बापूंची कथा ऐकत होतो आणि त्यांना एका श्रोत्याने प्रश्न विचारला की कृपा आणि करुणा यामध्ये फरक काय आहे? फार सुंदर उत्तर दिलं त्यांनी. फरक म्हटला तर काहीच नाही, परंतु कृपा ही कधी कधी कठीण असते, करुणा मात्र कधीच कठीण नसते. ही कठीण कृपा आहे की मी तुझ्या भोवती आहे, तुझं रक्षण करतोय, परंतु माझं दर्शन मात्र तुला होऊ शकत नाही. मला असं वाटतं की जीवनामध्ये देखील अनेकदा प्रभू रामचंद्र त्यांचे कृपेचं दर्शन आम्हाला अशाच कठीण मार्गांमधून देत असतात. अनेकांना गेल्या वर्षभरामध्ये अनेक प्रकारच्या विपत्तींना सामोरं जावं लागलं. अनेक आपल्या रामचरित मानसच्या श्रोत्यांचे मला निरोप यायचे की दादा, आम्हाला देखील शेवटी कोरोनाने गाठलंच. काही जण अत्यावस्थ देखील झाले, काही जणांना अगदी व्हेंटिलेटर पर्यंत जावं लागलं. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये ते ज्या अवस्थेमधून परत आले किंवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी विलीन झाले, परंतु या सगळ्या अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र त्यांना पदोपदी होत गेली. सज्जनो, हीच
कधी कधी कठीण कृपा आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला जाणवत असते. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र म्हणतात की अशा पद्धतीने जो मला शरणागत आहे त्याच्यावरती कधी विपत्ती येऊ शकेल का? अशा वेळेला हनुमंत आम्हाला विपत्ती या शब्दाचा खरा अर्थ सांगू लागतो बरं का. विपत्ती हा शब्द प्रभू रामचंद्राने उच्चारण करताच हनुमंत धारिष्ट करून प्रभू रामचंद्रांना म्हणतो, कह हनुमंत विपत्ती प्रभू सोयी. प्रभू, आपण म्हणता की जो मला अशा पद्धतीने शरणागत आलेला आहे त्याच्यावरती कधी संकट येऊ शकेल का? परंतु संकट म्हणजे जे केवळ देहाधिष्ठित आहे, जे केवळ प्रारब्धाने आपल्यावरती येतं, यालाच आपण संकट म्हणावं का? का त्याही पेक्षा ज्याच्यामुळं हे संकट आज आपल्यावरती ओढवलं, अशा संकटाचं मूळ जिथं आहे त्या गोष्टीचा आपण विचार करावा. कशामुळे आमच्यावरती संकट आलं? कारण आम्हाला हा मानवी जन्म परत घ्यावा लागला. का मानवी जन्म घ्यावा लागला? कारण आम्ही आमच्या वासनेचं मूळ निर्मूळ करू शकलो नाही. का नाही करू शकलो? कारण तेवढी भगवंताची उपासना आमच्याकडून घडली नाही. का घडली नाही? कारण आम्हाला तेवढ्या भगवत नामाचं महत्व कळालं नाही, त्याच्या स्मरणाचं महत्व कळालं नाही. सज्जनो, जीवन हे अत्यंत दुःखदायक आहे, यात काही शंका नाही. परंतु अशा या जन्म दुःखाचं कारण मुळापासून दूर करणारं एकच माध्यम आहे, आणि ते म्हणजे भगवंताचं भजन, भगवंताचं स्मरण. आम्हाला अजूनही परमार्थ हा पार्ट टाइम धंदा वाटतो, प्रपंच हा आम्हाला फुल टाइम वाटतो. काय करावं? या परमार्थाच्या आधाराने आम्हाला प्रपंचाची सुख हवी आहेत, हे देखील आमचं फार मोठं अज्ञानच आहे, होय की नाही? परंतु हे अज्ञान आहे हे कळून देखील आम्ही पडत मूर्खासारखे वागतो. याचं कारण आम्हाला खरं तर या दुःखांमधून बाहेर पडण्याची खरं इच्छाच नाहीये. ही क्षणिक दुःख आमच्या आयुष्यात येत राहतात आणि आम्ही प्रत्येक वेळेला या स्वप्नवत आलेल्या दुःखांना दूर करण्याची भगवंताला विनवणी करत असतो. खरं तर आम्हाला भगवंत या दुःखरूपी स्वप्नांचं जे मूळ आहे, ही जी अज्ञानरूपी निद्रा आहे, त्यामधूनच जागृत करू इच्छित आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कधीच या स्वप्नरूपी दुःखांना सामोरं जावं लागणार नाही. अशा या स्वप्नरूपी दुःखांना कायमचा पूर्ण विराम देण्याचं शास्त्र आहे, ते म्हणजे कह हनुमंत विपत्ती प्रभु सोई, जब तव सुमिरन भजनन होई. बघा, शिवाचं माप या दृष्टीने 21,600 नामस्मरण आपल्याला सांगितलं जातं. श्री महाराजांच्या पोथीमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे, अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. समर्थांनी दासबोधामध्ये देखील सांगितलंय 21,600 नामस्मरण दिवसाला घडावं. आपण जेवढं करत असाल, आपल्याला मी अट्टहास करत नाही की तुम्ही तिथपर्यंत जा, परंतु त्याचा मतितार्थ आपण समजून घ्यावा. 21,600 नामस्मरण याचा अर्थ आपल्या दिवसातल्या प्रत्येक श्वासावरती भगवंताचं स्मरण असावं. का? समर्थ मनोबोधामध्ये याचं उत्तर देतात, मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. हे लक्षात घ्या सूत्र. जो क्षण तुमचा प्रभू रामचंद्राच्या विस्मरणात जातोय, जो क्षण तुमचा या प्रपंचामध्ये, या दृश्य जगाच्या अभिलाषेमध्ये तुम्ही व्यतीत करत आहात, तो प्रत्येक क्षण हा तुमच्या दृष्टीने तुम्ही हानी करून घेताय स्वतःची. हा लॉस आहे, इररिपेरेबल लॉस. कारण की वेळ हे गणित असं आहे की ज्याला तुम्ही रिवाइंड करू शकत नाही. जो क्षण गेला तो गेला. आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात की रघुनायका वीण तो क्षीण आहे. हा सगळा क्षीण आम्हाला का होतो? हे जन्म दुःख आम्हाला का सहन करावं लागतं? या सर्व प्रपंचाच्या कटकटींना आम्हाला का सामोरं जावं लागतं? कारण आम्ही मागील जन्मांमध्ये
प्रभू रामचंद्रांचं स्मरण करू शकलो नाही आणि त्यामुळं हा क्षीण आमच्या जीवनात आलाय. मग मला असं वाटतं मागचं जे आहे ते मागं राहू द्या. आपल्याला माहित नाही ते किती आहे, परंतु निदान ह्या क्षणापासून तरी जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे, अशा पद्धतीने मी दक्ष होऊ शकीन का? मी सावधान होऊ शकीन का? मी माझ्या जीवनामध्ये विपत्तीची व्याख्या नीट समजून घेऊ शकीन का? बघा, सध्या वरवर ताप आला की आपण काहीतरी गोळ्या देतो, परंतु त्या वरवरच्या तापावरती दिलेल्या गोळ्यांमुळे तो ताप पुन्हा पुन्हा येत राहतो. जो खरा निष्णात डॉक्टर असतो त्या तापाला मुळासकट काढणाऱ्या गोळ्या देतो आपल्याला. त्याप्रमाणे सज्जनो, या जीवनामध्ये येणारी ही दुःख म्हणजे वरवरच्या तापाप्रमाणे आहेत. त्या वरवरच्या तापाला जो मुळासकट दूर करतो तो खरा राजवैद्य, आणि त्या राजवैद्याचं एकच औषध आहे, जब तव सुमिरन भजन न होई. त्यामुळे आपण मनापासून भगवंताचं भजन करावं, स्मरण करावं. यामध्येच आपल्या सर्व विपत्तींचा भगवंत खऱ्या अर्थाने नाश करून टाकेल, असं हनुमंताने प्रभू रामचंद्रांना उत्तर दिलं. सज्जनो, अशा या अत्यंतिक मर्मभेदक उत्तरामुळे प्रभू रामचंद्रांच्या हृदयाला जो परमसंतोष झालेला आहे, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.